हे निमंत्रण पत्रिका आपल्या सर्वांना देण्यात आलेली आहे। हे काही गरिबांची चेष्टा करण्यासाठी नाही केलेली आहे, पण हे सरकारला एक समज देण्यासाठी आणि सरकार गोरगरिबांच्या बाबतीत काय करते हे दाखवण्यासाठी आम्ही हे पत्रिका तयार केलेली आहे। पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये असं घोषित केलं होतं की मार्च 2022 तक इस देश में हर बेघर के ऊपर घर रहेगा, हर बेघर को एक छत मिलेगी करके त्यांचे अनेक भाषणे आम्ही काढलेले आहेत। आणि पंतप्रधानांच्या नावाने जे स्कीम आहे त्याची रिव्ह्यू करण्याची जबाबदारी जी आहे ते अर्बन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट कमिटी आहे, ज्याचा मी एक सदस्य आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमिटीचा सदस्य आहे। अनेक शहरांमध्ये अनेक म्हणजे जे शहरामध्ये हे पंतप्रधान आवास योजना दिले गेलेली आहे तिथे ते संपूर्ण झालेले आहे, लोकांना वाटण्यात आलेलं आहे। आणि आज आमच्या शहराची परिस्थिती अशी आहे की आम्हाला आतापर्यंत जागा ही जे डिक्लेअर झाली होती तेही गेली। मॅटर ईडी कडे कशा गेला का गेला हे ते एक वेगळी गोष्ट आहे, पण एक 50,000 लोक जे एक आतुरतेने वाट पाहत होते की आपल्याला हे घर आपल्याला आता मिळणार आहे पंतप्रधानांच्या नावाने, ते मिळत नाही होता। मी जेव्हा रिव्ह्यू केले माझ्या कमिटीमध्ये तर मला असं निष्पन्न झालं की आपल्या शहरामध्ये का याची सुरुवात ही नाही झाली। मग मी महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग्स घेतली आणि आपल्या सर्वांना माहित आहे की त्या कमिटी समोर 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथे दिल्लीला आम्ही बोलवले होते आणि त्यांची साक्ष घेतली होती। त्या मीटिंग मध्ये आम्ही 13 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेक्रेटरी लेवलचे ऑफिसर पण मंत्रालयातून आम्ही बोलवले होते आणि त्यावेळी निर्णय घेण्यात आला होता की आपल्याला हे लवकरात लवकर करायचे आहे। म्हणजे 28 दिवसामध्ये ते सर्व प्रक्रिया आपण पूर्ण केली, त्याचा पैसा आहे तो तिथे सँक्शन झाला। कारण मार्चच्या नंतर केले असते तर ते आपल्याला स्कीम मिळाली नसती। अब ये है कि गरीबों को तो घर नहीं मिल रहा, लेकिन प्रधानमंत्री का एक बात मुझे समझ में आई कि हर बेघर को घर देंगे, गरीबों के घर का सपना हम पूरा करेंगे। अब हमको ये लगा कि पंतप्रधान का बोलने का मकसद ये था कि गरीबों के घर का सपना जो है वो घर उन्हें सपनों में ही मिलने वाला है, हकीकत में नहीं मिलने वाला है। तो वो घर कैसा होगा, तो ये घर ऐसा हो सकता है, ये घर जो बनाए हैं हमने ये ऐसा घर। और इसका कल के दिन हमने एक कार्यक्रम रखा है स्मार्ट सिटी ऑफिस आमखास मैदान के अंदर से बैकग्राउंड के अंदर हम स्मार्ट सिटी ऑफिस दिखा के आणि ह्या गोरगरीब लोकांना घर वाटप करण्यासाठी म्हणजे आयडियली कोण असायला पाहिजे, ज्यांची पार्टीचे पंतप्रधान तिथे बसलेले आहेत। ते पंतप्रधान माझेही आहे, पण त्यांची जबाबदारी जास्त आहे कारण त्यांचे पंतप्रधान त्यांची पार्टीचे आहे। म्हणून आम्ही डॉक्टर भागवत कराड केंद्रीय मंत्री, रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातले जे मंत्री आहे ज्यांना खूप सारी गोष्टीसाठी टाइम आहे, पण ह्या गोरगरिबांसाठी ना पालकमंत्री असू द्या, ना अतुल सावे साहेब असू द्या किंवा दानवे साहेब असू द्या किंवा हे जे सगळे नेते आहे मोठे मोठे, संजय शिरसाट साहेब तर टीव्हीवर खूप, तर एकदाही असं सांगितलं नाही इस देश में गरीबों को घर मिले, इसके लिए पंतप्रधान आवास योजना नाम की एक योजना शुरू की गई थी और उसमें गोर गरीब लोगों को एक सपना दिखाया गया था कि भाई आपको पंतप्रधान आवास योजना के अंदर एक पक्का घर मिलेगा। ये स्कीम को अब खत्म होने के ऊपर आई है। दूसरे शहरों के अंदर ये स्कीम मुकम्मल हो चुकी है, लेकिन औरंगाबाद में अभी तक है तो इसके जमीन के बारे में भी अभी कोई फैसला नहीं हुआ है। पहले जब हमने दबाव डाला था तो उस वक्त तो जमीन फाइनल भी हो गई थी। हमने महाराष्ट्र के 13 अधिकारियों को दिल्ली के अंदर मैंने समन करने लगाया था, क्योंकि मैं उस कमेटी का सदस्य हूँ।
और हमने कहा था कि हमारे शहर में भी 52,000 लोग हैं जिन्होंने अप्लाई किए हुए हैं और क्वालिफाई हुए हैं, इनको भी घर मिलना चाहिए। वो हो गया, उसके बाद है तो क्या झोल हुआ कि मैटर ईडी के पास तक चले गया है करके। हमने पंत प्रधान नरेंद्र मोदी साहब के बहुत सारे भाषण सुने और उस भाषण के अंदर उनका कई मर्तबा उन्होंने ये बोले हैं, जरा बाहर जाइए या तो ये भिजा दीजिए, जिसका होगा चले जाओ भाई सर। तो पंत प्रधान का जो भाषण है मेरी जबानी नहीं है, वो पंत प्रधान का भाषण ही है कि मित्रों 31 मार्च 2022 तक इस देश में रहने वाले हर बेघर को घर दिया जाएगा। ये पंत प्रधान का भाषण है और कई मर्तबा उन्होंने अलग अलग सभाओं के अंदर भाषण किए हुए हैं। उन्होंने एक भाषण के अंदर ये कहा है कि गरीबों का जो सपनों का घर है वो है तो हम पूरा करने वाले हैं। तो हमको थोड़ा सा कंफ्यूजन ये हुआ है कि मोदी जी ये बोलना चाह रहे थे कि गरीबों का सपनों का घर जो है वो सपने में ही मिलने वाला है। तो हम उसका कल के दिन है तो वो घरों का डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम रखे हैं। ये घर हमने बनाए हैं छोटे छोटे और इसको डिस्ट्रीब्यूट किनके हाथों से किया जाएगा, तो हमने डॉक्टर भागवत कराड़ साहब को बुलाए हैं, केंद्र के मंत्री है, डॉक्टर हमारे राव साहब दानवे साहब को बुलाए हैं, चुप मंत्री है, अतुल सावे साहब है, हमारे जितने भी पालक मंत्री संदीपान भुमरे साहब है और जितने भी यहाँ के सत्ताधारी पक्ष के जो मंत्रियाँ हैं उन सबको हमने न्योता दिए है कि कल हमारा ये घरों को बांटने का कार्यक्रम है और उसके अंदर आप आइए और मोदी जी के सपनों का घर जो है वो सपने में कैसा रहेगा करके ये घर आप उनको दीजिएगा करके। तो हमारा कहना यही है कि ये घर बनना चाहिए, इसके लिए मेरे से ज़्यादा कोशिश भारतीय जनता पार्टी के केंद्र के राज्य के मंत्रियों की जिम्मेदारी थी, लेकिन वो खामोश रहे। आज ये स्कीम बंद होने की कगार के ऊपर आ रही है और गरीबों को सिर्फ एक सपना दिखाया गया है कि हम आपको घर देंगे करके। तो हम ये घर डिस्ट्रीब्यूशन का कार्यक्रम कल के दिन शाम में 5 बजे स्मार्ट सिटी ऑफिस के बैकग्राउंड दिखना चाहिए कि हमने शहर को तो स्मार्ट बना दिए है, गरीब को हमने रास्ते के ऊपर ही छोड़ दिए है करके। उसके पीछे का मकसद लेके हमने वो वेन्यू हमने चुने है और इसमें हम काफ़ी लोगों को बुलाए हैं हमारे घर बनाने का जो है। और ये घर ऐसे ही नहीं रहेंगे, इसके ऊपर बाज़ाब्ता लिखा जाएगा सौजन्य पंत प्रधान आवास योजना, ताकि लोग कंफ्यूज ना रहे कि ये मेरा घर है करके, मैंने दिया है करके। नहीं, ये पंत प्रधान के सपनों का घर है, तो वो सपनों का घर उनको ऐसा हम देने वाले हैं। इसके ऊपर लिखा रहेगा। हमारे प्रांतोष वाघमारे साहब, वाजिद जागीरदार साहब, असरार भाई, ये सब ने मिलके है तो इसको बनाए हैं। इसका प्रोडक्शन अभी चल रहा है, तो कल हम बांटेंगे। और साथ ही साथ ये घर को हम बहुत अच्छे तरीके से पैकिंग करके या जिल्ह्यातले औरंगाबाद जिले के तमाम गोर गरीब लोगों की तरफ से आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या सगळ्यांना आम्ही एक एक घर आहे तो चांगल्या रीतीने पॅक करून एक धन्यवाद पत्र त्याच्यासोबत की तुम्ही आम्हाला हे स्वप्न का घर सपने में दिए है, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। तो आप लोग भी आइए कल के दिन और इस कार्यक्रम में आप लोग भी इसका हिस्सा बनिए। इनके इतिहास में मैं अगर जाऊंगा तो बहुत दूर तक बात जाएगी, इससे ज्यादा स्पष्ट तरीके से मैं और बोल नहीं सकता। गोडसे कोण होता? नाही, मला आपल्याला प्रश्न विचारायचे। गोडसे म्हणजे मला फक्त गोडसे होतं कोण म्हणजे याचा आपण उत्तर आपण शोधले तर आपल्याला कळेल की गोडसे म्हणजे या फादर ऑफ द नेशन आपले महात्मा गांधी यांच्या हत्या करणारा गोडसे, त्याचा ग्लोरिफिकेशन जेव्हा या देशामध्ये सुरू आहे त्याचा ग्लोरिफिकेशन, मग मला हे सांगण्याचा अधिकार नाही आहे का की गोडसेची ही औलाद खूप झालेली आहे तर या देशामध्ये? गोडसे काही महापुरुष होता का? तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही। तो किला म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला नाही बोलतो, सर की कोल्हापूरमध्ये
कोल्हापूरच्या घटनेवर औरंगजेब त्यांनी आणला. तर अचानक कोल्हापूरमध्ये हे गोडसे कसं काय आले असा प्रश्न साधा प्रश्न होता. तुम्ही जसं- जसं त्या स्पेसिफिक ठरवून आणताय असं. नाही जसं त्यांनी टिपू सुलतानला आणलं, की विलनच्या कॅटेगरीमध्ये आता आम्ही फक्त औरंगजेब नाही, आता टिपू सुलतानलाही. आणि हे रस्त्यावर फिरणारे जे लोक आहे, जे युवक आहे, त्यांना काही इतिहास माहीत नाही आहे. आमचं एक प्रामाणिक हे आहे आणि पहिल्यांदाही हे सांगितलेले आहे. मी स्वतः माझ्या पार्टीच्या बाबतीत बोलत नाही. मी स्वतः 400 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी काय झालं होतं, किती चांगलं होतं नाही होतं, किती वाईट होतं हे मला माहीत नाही आहे. एक राजा होतो, वाईट होतं, चांगलं होतं नाही होतं हे मला माहीत नाही आहे. पण 400 वर्षापूर्वी काही घडलं असेल त्याचा बदला तुम्ही आजच्या या काळात तुम्ही एका समाजावर घेणार आहे की 400 वर्षापूर्वी त्यांनी असं केलं. तर ऐका, हे सगळ्या लोकांना हे सांगतो मी. दाभोलकर बना दिया जाएगा। इसके पीछे आरएसएस। सर आप मेरे मोबाइल के अंदर देखेंगे तो मेरे मोबाइल में भी मुझे भी है तो व्हाट्सएप कॉलिंग के ऊपर बहुत कॉल्स आते हैं. मुझे भी मतलब बहुत सारे व्हाट्सएप के ऊपर मैसेजेस आते हैं जान से मारने की, तेरा भी गेम कर डालेंगे, तुझे भी वो खत्म कर देंगे. तो ऐसे मैसेजेस आते रहते हैं. मैं खुद ताज्जुब करा की मतलब इतना बड़ा भाऊ बनाया जा रहा है. आज लोकां खूप सारे नेत्यांना असं मतलब अशा प्रकारचे येत आहे. मी कधी गेलो नाही तुम्ही सांगा, घाबरत नाही. पण हे गंभीर गोष्ट आहे ना. ते चांगलं नेत्यांना अशा पद्धतीच्या धमक्या येतो. नहीं, कल काय हे की आता एक असं एक आपल्या वातावरणच एक असा निर्माण झालेला आहे की जसं मला माहित आहे की आज ज्या प्रकारे आता तुम्ही जेव्हा हे सांगेल की इम्तियाज जलीलने म्हटलं की गोडसे, आता खूप सारे लोक सोशल मीडियावर तुम्ही माझ्या पेजवर बघा की कशा प्रकारचे ते कमेंट्स येतात. अब आपल्यावर आहे किती त्यांना इग्नोर करायचं आहे आणि किती महत्व द्यायचं आहे. तर हिंदी आपली की या देशामध्ये 1,500 किंवा स्पष्टपणे सांगता येत नाही, ज्या दलितांवर उच्च जातीच्या लोकांनी अत्याचार केलं होतं, कशा प्रकारचा अत्याचार केलं होतं उच्च जातीच्या लोकांनी या देशामध्ये राहणारे. तर काय आज दलित समाजाने हे सांगायचं नाही त्या काळात तुम्ही आम्हाला इतका त्रास दिला, आता आम्ही तुमचा बदला घेणार आहे, हे करायचं आहे. हे खरी गोष्ट आहे का नाही आहे? या देशामध्ये जगणारा दलित समाज कशा जगत होता, किती वर्ष त्यांना कसा त्रास सहन करावा लागत होता, कशा प्रकारे उच्च जातीचे लोक दलित समाजाला कशा प्रकारे हँडल करत होते. मग त्यांनी हे सांगायचंय का नाही तुम्ही आम्हाला खूप त्रास दिले, आता आम्ही तुमचा बदला घेणार आहे? हे कुठेही थांबणार नाही. इतिहास इतिहास आहे. सर, औरंगाबाद नाम को लेकर शरद पवार को धमकी दी गई। आला होता तो काही धार्मिक मंत्र जपण्यासाठी आला होता का? तो भडकवण्यासाठी आला होता? याच्या बाबतीत तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने तुमच्या बाबतीत काय बोललेले आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे लोकांना परवानगी देत असेल तर कुठेतरी लोकांमध्ये, सामान्य लोकांमध्ये हे झालेलं आहे की नाही हे सब. आणि मी महाराष्ट्राची जनतेला मी धन्यवाद देतो की आज ते बळी पडत नाही. इतकं होऊन सुद्धा माझ्या शहराचा एक एक्झाम्पल देतो. किराडपुरामध्ये जे झालं फक्त एका एरियामध्ये, अभिमान वाटला मला, चांगलं वाटलं, एका एरिया पुरता मर्यादित राहिला होता. तुम्ही प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारताय की औरंगजेबाचा असं सगळं म्हणताय की या सगळ्या गोष्टी समर्थन करताय की विरोध करताय? नाही मला असंही आहे की त्याला इसके पीछे सब बीजेपी का आदेश है। सर एक तुमचाही सहभाग आहे का? असा एक प्रश्न उपस्थित होतो. पोलरायझेशनच्या या सगळ्या एकमेकांना आरोप करणं, वोट दाखवणं, यामध्ये तुमचाही सहभाग आहे का अशी एक शंका निर्माण होते. माझी म्हणजे आमची सगळ्यांची, सर्वसामान्याची अशी एक शंका नाही, मी म्हटलं माझ्यावर आले नाही आतापर्यंत. त्यांनी औरंगजेब काढला आणि तुम्ही पुन्हा गोडसे काढला, यामुळे पोलरायझेशनला आणखी जास्त बळ मिळतं का असा एक प्रश्न उपस्थित. मला एक प्रश्न विचारायचा आहे.
या देशामध्ये आपण 75 वर्ष झाले. 75 वर्षामध्ये कधी आपण बघितलं काय की औरंगजेबचा पोस्टर कुठे होतं, कोणी लावलं होतं औरंगजेबच्या? कोणत्या सभेमध्ये कोणी पोस्टर घेऊन हे तो नाचत होता, फिरत होता? 75 वर्षामध्ये सांगा एकदा तरी कुठे असा FIR रजिस्टर झालेला आहे? 2019 किंवा 2014 पकडा तुम्ही, त्याच्या अगोदर औरंगजेबचा असा ग्लोरिफिकेशन कुठे झाला होता? कुठे त्याच्या बाबतीत FIR रजिस्टर झाली होती? हे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येतं आणि सत्तेमध्ये येऊन अचानक हे पोस्टर्स बाहेर निघतात. आता मी देवेंद्र साहेब तुम्हाला सांगतो की औरंगजेबची जे मजार आहे, जे कब्र आहे, ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ते कोणी केलं प्रोटेक्ट? तर केंद्र सरकार, आर्किओलॉजी डिपार्टमेंट कम्स अंडर द प्राईम मिनिस्टर अँड द होम मिनिस्टर ऑफ द कंट्री. म्हणजे ते प्रोटेक्ट करतं. आणि हे म्हणजे दुसरा एक सांगण्यात आला होता की कोल्हापूरमध्ये टिपू सुलतान, आता टिपूलाही विलेनच्या कॅटेगरीमध्ये आणलेले आहे. आता मी भारतीय जनता पार्टीचे हे सगळे लोक जो रस्त्यावर येऊन दगड मारत आहे की टिपूचा हे कशाला टाकलं, तर मी त्यांना सांगतो की लोकसभेच्या लायब्ररीमध्ये, लोकसभेच्या पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये ओरिजिनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक ग्लास फ्रेम तयार करण्यात आलेला आहे की कोणीही हात लावू नये त्याच्यासाठी. मी गेलो होतो, मला बघायचं होतं की ओरिजिनल कॉपी मध्ये काय काय आहे. तर अनेक महापुरुषांचे फोटोज आहेत त्याच्यामध्ये, अनेक देवी देवतांचे फोटोज आहे त्याच्यामध्ये, अकबर बादशाहचा फोटो आहे त्याच्यामध्ये, आणि टिपू सुलतानचाही फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ओरिजिनल संविधानामध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. मग देवेंद्र फडणवीस साहेब उद्या आपल्या हातात टिपूची तलवार घ्या आणि दिल्लीला पळा आणि त्या पार्लमेंटच्या लायब्ररीवर हल्ला करा. ते जे पार्लमेंटमध्ये बुक आहे ज्याच्यामध्ये टिपूची फोटो आहे ते फाडण्याची हिंमत आहे का तुमच्यामध्ये? असेल तर सांगा, कधी चाललं तुम्ही? आम्हालाही बघायचे आहे. म्हणजे काय आहे की लोकांना कशा आपण भडकवायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टी, माझा एक स्टेटमेंट आलेला आहे मुंबईच्या पेपरमध्ये ही छापून आलेला आहे कि भारतीय जनता पार्टी सत्ता में आने के लिए लाशों का कारोबार कर सकती है. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य एक ऐकलं. माझी हे एक अपेक्षा होती की एक महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे, पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी भाषा वापरलेली आहे की औरंगजेब की इतनी सारी औलादे कहाँ पे आ गए. तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हे विचारतो की हे खरी गोष्ट आहे, या महाराष्ट्रामध्ये काही औरंगजेबांची औलाद आली असेल, मग गोडसेचीही खूप औलाद झालेली आहे, त्याच्या बाबतीत ही बोला तुम्ही. गोडसेंची ही औलाद या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्याला दिसायला मिळतं. आम्ही हे लोकांना सांगतो की कोल्हापूर शहर जे आहे त्याला कोणाची वारसा लाभलेला आहे? छत्रपती शाहू महाराज. 99% जे लोक जे रस्त्यावर आले होते दगड मारण्यासाठी, तोडफोड करण्यासाठी, त्यांना माहीतच नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो की छत्रपती शाहू महाराजांचं योगदान काय होतं. आणि त्या कोल्हापूर शहरामध्ये एका मोबाईलवर कोणी काहीतरी टाकतो आणि पूर्ण शहर बंद होतं. म्हणजे माझा मत मी काल मुंबईमध्येही स्पष्टपणे व्यक्त केलेला आहे, मंत्रालयामध्ये उभे राहून. इथे जे बसलेले लोक आहे त्यांना माहित आहे की पुढची सत्ता केंद्राची असू द्या, राज्याची असू द्या, आपण जोपर्यंत जाती धर्माचा तेढ आपण निर्माण करणार नाही, जोपर्यंत आपण या राज्यामध्ये, या देशामध्ये पोलरायझेशन करणार नाही, आपला हाल कर्नाटकासारखाच होणार. मग कुणाच्या फायद्यासाठी हे सगळं आहे? आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री असून
विरोधी पक्ष बोलता है दंगा हो जाएगा और वहां पे दंगा हो जाता. बाबा तुम्ही गृहमंत्री आहे, आपल्याकडे एक इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाचं एक डिपार्टमेंट असतं. कुठे काय चाललेलं आहे इतकं सारे लोक जमा होतो आणि आपल्याला काही इंटेलिजन्सचा हे नाही आहे. मग अहमदनगरची पोलीस त्या भामट्याला कशाला परमिशन दिली भाषण देण्यासाठी? ठेवलेले आहे. अधिकाऱ्यांनाही हे पाठवलेले आहे निमंत्रण पत्रिका. आपल्यालाही उद्या हे कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी 5 वाजता. आमचे बाजी जागीरदार साहेब, आमचे असरार भाई आणि प्रांतोष वाघमारे यांनी हे घर तयार केलेले आहे आणि उद्या एक छोटासा एक कार्यक्रम ही गोरगरीब लोकांना बोलवावून आम्ही त्यांना हे देणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी त्यांना फक्त हे सांगतो की बाबांनो तुम्ही इतकं वर्ष वाट बघितली होती, पण पंतप्रधानांचा बोलण्याचा उद्देश हे होता की आम्ही तुम्हाला पक्का घर काही मोठा घर देणार नाही आहे, सपनों का घर सपने में देने वाले आहे. तर हे तुमचं सपनों का घर हे असं स्वप्नामध्ये असं होऊ शकतं. आणि आम्ही हे पण निर्णय घेतलेला आहे की याला एक चांगली पॅकिंग करून, खूप चांगली पॅकिंग करून आम्ही पंतप्रधानांना स्वतः माझ्या जिल्ह्यातले गोर गरिबांच्या वतीने एक पत्र लिहून की धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला घर बांधून दिलेले आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना हे आम्ही घर खूप चांगल्या पॅकिंग करून आम्ही त्यांनाही पाठवणार आहे. तर माझी अपेक्षा हे होती की 50,000 घर एका जिल्ह्यामध्ये जेव्हा सुरू होतील तर ते आपल्या बिझनेसवर कसा परिणाम झाला असता की वाळूचा असू द्या, हे ब्रिक्सचा असू द्या, स्टीलचा असू द्या, सिमेंटचा असू द्या, 50,000 घर बांधण्यासाठी किती लोकांना मजुरी मिळाली असती ते काही नाही. आणि एकदाही आम्ही घर बांधून देणार. उद्याच्या कार्यक्रमामध्ये मी नाही म्हणत, मी आपल्याला पंतप्रधानांचे जे भाषण आहे की ज्याच्यामध्ये ते खोटं बोललेले आहे की 2022 मित्रों 31 मार्च 2022 तक हर बेघर को घर देने का फैसला भारतीय जनता पार्टी सरकार ने किया है. मित्रों ये मैं नहीं बोल रहा, ये मेरे को याद हो गया, मैं इतनी मर्तबा सुना हूं, उन्होंने बोल रहे थे. तो मैं आप सबसे भी अनुरोध करता हूं कि आइए, अगर हम इसके ऊपर अगर प्रेशर नहीं बनाएंगे, गरीब आदमी को क्या लेना देना है मुझे ये बताइएगा. की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट की इंक्वायरी चल रही है, जग मारू द्या त्यांना काय करायचे आहे, कोणाला फाशीवर लटकायचे आहे, कोणी गोंधळ करतो, कोणी हे सगळं करतो आणि त्याच्यानंतर गोरगरीब लोकांना सफर करावं लागतं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की लास्ट इयर आहे, एक सेकंड, लास्ट इयर आहे सरकारचं 2024 आले आणि हे पैसे आपल्याला खर्च करता आले नाही, हे स्कीम आपण चालू केली नाही तर पुढचे हफ्ते आपल्याला मिळणार नाही. मी म्युन्सिपल कमिशनरला, कलेक्टरला सगळ्यांना हे सांगितलं की साहेब 50,000 घरांचा उद्दिष्ट आहे, कमीत कमी एक 5,000 10,000 घर आपण त्याचं उद्घाटन करू, काम सुरू करू. आणि त्याच्या उद्घाटनासाठी मी म्हटलं होतं की पंतप्रधानांना आपण बोलू, कारण त्यांनाही समजू द्या की त्यांचे जे मंत्री या शहरामध्ये आहे ते फक्त फीत कापण्यासाठी नाही आहे, भाषण देण्यासाठी नाही आहे. यांची जबाबदारी सगळ्यात जास्त होती, माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त जबाबदारी भागवत करार साहेबांची होती, अतुल साळवे साहेबांची होती आणि आपले चुकचुक मंत्री करार हे आपले दानवे साहेबांची होती. मंत्री आहे, मोठे मोठे मंत्री आहे. ठीक आहे. असं आहे की तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी निमंत्रण पत्रिका काढलेली आहे त्या संदर्भातलं निमंत्रण या सगळ्या मंत्र्यांना दिलंय का? मी आजच सगळ्यांच्याकडे पाठवलेले आहे, आज अधिकाऱ्यांनाही पाठवलेले आहे. आणि एक जे पत्र आम्ही तयार करणार आहे पंतप्रधानांना सगळ्या गरिबांच्या वतीने की आपने हमको घर दिए हैं, बहुत बहुत धन्यवाद. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं पंतप्रधान उद्घाटन करतात, तुम्ही पंतप्रधानांना बोलवून नाही त्याच्यात.
प्रत्येक गोष्टीचं उद्घाटन एकटेच करतात, तुम्ही त्याच्यात बोलवलं नाही नाही त्यांना. आमची अपेक्षा हे होती की कमीत कमी भूमिपूजन जे आहे हे यांनी केलं असतं. नाही उद्घाटनासाठी तर आम्ही सांगितलं होतं त्यांना की आपण पंतप्रधानांनाच बोलवू करते. तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की उद्या 5 वाजता या आणि तुम्ही बघा की कशा प्रकारचा एक छोटा कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे. काही काय रे घरात वाटतं म्हणत हे घर बांधले का तुम्ही? हे घर आहे जे पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं, पंतप्रधान आवास योजना. मित्रों, मेरे नाम का जो घर है, मेरे नाम से, वो तुमने सपने में देखा था, मैं तुमको सपने में दे रहा हूं. नाही गरीब लोक जे आहे ना ते मतलब 2-3 एडजस्ट होते त्याच्यामध्ये. तो सपनों का घर, ये पंतप्रधान का सपनों में. और अगर कल के दिन ये दोनों मंत्री भी आ जाते हैं तो हम उनको भी देंगे. आता किती त्याचं प्रोडक्शन सुरू आहे, याचं प्रोडक्शन सुरू आहे. हे सगळे पीएम ला पाठवणार आहे, पीएम लाही पाठवणार आहे. नहीं याच्या एक चांगलं हे उसके ऊपर एक घर के ऊपर नाम भी लिखा रहने वाला है. म्हणजे काही लोकांनी हे समजू नये की हे इम्तियाज जलीलने दिला. मी म्हणणार नाही, हे पंतप्रधानांचं आहे. मी त्याच्यावर लिहिणार आहे पंतप्रधान आवास योजना सौजन्य. तर याच्यावर उद्याही आम्ही जे वाटणार आहे तर हे सगळ्यांवर हे लिहिलेलं असेल. मला एक सांगा, हे सगळं चालू आहे, मध्ये प्रक्रिया सुरू होती, बंद झाली, ईडी झाली, सगळं झालं. मला त्याच्यात दोषी कोण आहे, जबाबदार कोण आहे यासाठी त्याचं काही सांगू शकाल? याच्यातला गुन्हेगार कोण आहे, दोषी कोण आहे? नाही मी चौकशी जेव्हा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये काही मनी ट्रायल झालेला नाही आहे की पैसे कोणाला दिलेले आहे. हे यांचं म्हणणं हे आहे की एका कम्प्युटरवर बसून 3 टेंडर्स फाईल करण्यात आले होते आणि तिची कंप्लेंट जेव्हा ईडी कडे गेली. आणि काय आहे की छोटा मोठा प्रोजेक्ट नाही आहे ना, केंद्र सरकारचा पैसा म्हणजे खूप कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प आहे. 4,000 कोटींचा 4,000 करोड़ रुपए का प्रोजेक्ट है. तो इसमें जिसकी भी गलती हुई होंगी, मेरा ये कहना है वो गरीब की क्या गलती है जिसको तुमने इतने साल टंगा के रखे हैं. और किसी ना किसी ने तो जवाब देना चाहिए ना की भाई पूरे शहरों के अंदर मी आहे त्या कमिटीवर, तेव्हा त्याच्या अलॉटमेंटसाठी आम्ही पण गेलेले आहे. हैदराबादला, भोपाळला दिलेले आहे, लखनौला दिलेले आहे. अनेक शहरामध्ये घर वाटून लोक तिथे राहायला गेलेले आहे. आमच्याकडे काय तर जमीन नहीं है. इससे रिलेटेड अब जिसका मैं कहीं पर भी ये नहीं, मैं ना बिल्डर को पहचानता हूं, ना बिल्डर से कोई लेना देना है. मैं सरकारी अधिकारी और जो मंत्री जिनके नाम के ऊपर है तो पंतप्रधान ने है तो अपनी पार्टी के नाम से, अपने नाम से स्कीम चलाए हुए है. अगर तुम वो स्कीम ढंग से नहीं चला रहे हैं, उसका थट्टा उड़ा रहे हैं, तो फिर दूसरे स्कीम का क्या हो रहा होगा करके तो हम मेरी तरफ से गिफ्ट जाने की सध्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरच्या संघर्षाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त आता थेट सरकारवरच, सत्ताधाऱ्यांवरच वोट दाखवलं जाते की यांचं राजकारण, यांचं राजकारण हे खानावर अवलंबून असतं किंवा यांचं राजकारण याच्यावर अवलंबून असतं. सध्या स्थितीवर तुमचं काय म्हणणं आहे? काय आहे की याच्यामध्ये पोलिसांचं रोल जे आहे ते खूप संशयास्पद आहे. आम्ही स्वतः आणि हे सांगितलं होतं की हे जे हे घाणेरडे जे भाषण करणारे, हेट स्पीचेस देणारे जे आहे, कोणत्या चॅनलचं ते काय नावाचं सुदर्शनचं ते जे संपादक आहे त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने हेट स्पीचेसचा मुद्दा जेव्हा आला होता तर या सरकारला नपुंसक म्हटलं होतं. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काही कारवाई करत नाही. मग पोलिसांवर जेव्हा हे दबाव पडला तर त्यांनी FIR रितसरप्रमाणे रजिस्टर केली. पण अरेस्ट एकही केसमध्ये करण्यात आलेला नाहीये. संगमनेरमध्ये जे झालं ते कशामुळे झालं? तोच घाणेरडा माणूस तिथे आला, ते भाषण संपल्यानंतर
पुन्हा लोक रस्त्यावर आले आणि तोडफोड आपला करायला सुरुवात, तो भडकावण्याचं काम करत होता. कोल्हापूरच्या बाबतीत मला हे सांगायचे आहे आता की सरकारने हे स्पष्ट करून द्यावा की कोण कोणाची फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकत नाही. त्यांनी एक लिस्ट तयार करा, जसं आपण संघटनांचा तयार करतो ना की हे संघटनावर आम्ही बंदी घातलेली आहे, हे संघटनावर बंदी घातलेली आहे. तर अशा या फोटोजवर आपण बंदी घातलेली आहे. कोणाच्याही मोबाईल मध्ये दिसलं की आपल्याला आपण तुम्हाला आत टाकू, कारण हे लोकशाही संपलेली आहे, आमच्या हुकुमशाही सुरू झालेली आहे. नगर में तो उससे क्या दंगे भड़के ऐसा हो गया है, आप लोगों को इतनी एमआईएम से मोहब्बत हो गई है कि इस देश के अंदर जो भी अच्छा होता है वो भारतीय जनता पार्टी करती है, जो भी खराब होता है तो एमआईएम करती है उसके अंदर. तो आपने हमारे ऊपर बिल फाड़ने का वही ले लिया है. अब हमको कोई फर्क नहीं पड़ता है इसके अंदर. हो ये रहा है कि जहाँ पर भी कुछ भी गलत होता है ये एमआईएम का कार्यक्रम, एमआईएम. मैं राष्ट्रवादी के एक प्रवक्ता का सुन रहा था, उसको पूछ रहे थे कि ये दंगे क्यों बढ़े. देखो एमआईएम पार्टी ऐसी है, एमआईएम अभी तो अपने बारे में बोल बे, तेरी पार्टी के बारे में बोल, मेरे ऊपर काहे के लिए चले आता है इसके. तो थैंक यू सर. मैंने कल के दिन ही बॉम्बे गया था. मैंने कल के दिन मुंबई में जाके जो माइनॉरिटी सेक्रेटरी है वो नए सेक्रेटरी आए हैं, मैंने चीफ मिनिस्टर के उनके जो सेक्रेटरी है उनको भी पत्र दिया हूँ कि हमारा हज हाउस बन के पूरी तरीके से तैयार है, आप आइए और आके इसका उद्घाटन करिए. मेरा मकसद ये है कि मैं उनको लाना इसलिए चाह रहा हूँ कि हज हाउस के बहाने है तो आम खास मैदान के अंदर भी कुछ काम करवा लेंगे करके उसमें, नहीं तो मैं खुद डालता था. और अगर कह रहे हैं कि राज्य में औरंगजेब की औलाद पैदा हुई है, इस पर आपका क्या है? देखिए, देवेंद्र फडणवीस साहब को ये नहीं पता है कि औरंगजेब की मज़ार का प्रोटेक्शन जो है वो केंद्र सरकार ने खुद ने किया है, और केंद्र सरकार में बैठे हुए गृह मंत्री और पंत प्रधान इसके जिम्मेदार है. नेशनल इसको प्रोटेक्टेड मॉन्यूमेंट के तहत इसको प्रोटेक्ट किया गया है. मैं देवेंद्र फडणवीस साहब से उम्मीद ये कर रहा था कि वो भाषा का अच्छा इस्तेमाल करें. केंद्र वो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, होम मिनिस्टर है, उनके हाथ में पूरा पुलिस डिपार्टमेंट है, साथ ही महाराष्ट्र के मुख्यमंत्री भी रहे हैं. मैं भी ये मानता हूँ जब वो कहते हैं कि औरंगजेब की औलादें बहुत कहाँ से आ गई है हमको समझ में नहीं आता. मैं भी यही कहना चाह रहा हूँ कि साहब औरंगजेब हो गए हैं, आपके क्या नाम है बताया, गोडसे की भी औलादें बहुत ज़्यादा पैदा हो गई है. तो इसके ऊपर सब देखिएगा आप कैसा पैदा हो गई है, क्या हो गई है करके उसमें. तो हमारा ये कहना है कि आप या तो एक लिस्ट बना लें और लिस्ट बनाकर ये डिक्लेयर कर दे देश के अंदर. आपके हाथ में कानून तो है ही, अब आप हुकुमशाही चला रहे हैं देश के अंदर, तो बता दें कि मेरे मोबाइल के अंदर अगर टीपू सुल्तान की फ़ोटो रहेगी तो इम्तियाज़ जलील तुम जेल में चले जाएंगे करके. इसमें अकबर बादशाह की फ़ोटो रहेगी तो इम्तियाज़ जलील जेल में चले जाएंगे. इसमें है तो किन की, इसमें टीपू सुल्तान की रहेगी तो जेल में चले जाएंगे. तो ऐसी लिस्ट बना ले आप. औरंगजेब की लिए रहेगी, हुमायूं की रहेगी, किस किस की रहेगी नहीं रहेगी करके इसका डूज एंड डोंट्स बना दे तो हमको समझ में आ जाएगा कि किसकी रखना है किसकी नहीं रखना है करके. हो ये रहा है कोई तो भी एक रख डाल रहा कहीं तो भी, और उसके लिए पूरा कोल्हापुर शहर बाहर निकल जाता है दंगा करने के लिए. शर्म आई है कोल्हापुर के लोगों को कि जिस शहर से तुम ताल्लुक़ रखते हैं वो छत्रपति शाहू महाराज का शहर है. गारंटी के साथ मैं बोलता हूं कि तुमको 1% भी नहीं पता है कि छत्रपति शाहू महाराज का योगदान क्या रहा है. वो किन समाज के लिए काम करे, उन्होंने मानवता के लिए काम करे, उन्होंने जाति धर्म के लिए कभी भी काम नहीं किया. मुसलमानों के स्कूल बनाए थे, मुसलमानों के लिए हॉस्टल्स बनाए थे उन्होंने. वो छत्रपति शाहू महाराज के लिए है तो तुम इस तरह के शहर में निकल के है तो दंगा करते हैं. और क्या वजह है? सिर्फ एक ही आ जाता है, मकसद साफ है कि भारतीय जनता पार्टी को और उनके जितने भी सहयोगी पक्ष हैं उनको सबको मालूम है कि अगर इस राज्य के अंदर, इस देश के अंदर अगर हमने दंगे नहीं करवाएंगे तो आगे सत्ता में आना हमें बड़ा मुश्किल हो जाएगा. पोलराइजेशन करो तो वो अचानक, मैं तो देवेंद्र फडणवीस साहब से पूछ रहा कि साहब अचानक ऐसा क्या हो गया है कि आप सत्ता में आए हैं और अचानक औरंगजेब के पोस्टर है तो लोग लेके बाहर निकल रहे हैं. 75 सालों से मैंने नहीं देखा हूँ. या आप मुझे बता दीजिएगा, गृह मंत्री है आप गृह मंत्री, आपको मैं चैलेंज करता हूँ कि 2014 से पहले कितने केसेस इस देश के अंदर रजिस्टर हुए हैं कि कहीं पर आपने औरंगजेब की फ़ोटो देख लिया है, किसी ने है तो कोई व्हाट्सएप के ऊपर रखा है, किसी ने अपने कोई सभा में निकाल लिया है करके. ये अचानक
आप इसको बड़ा करके कहीं ना कहीं जाति धर्म और मजहब के अंदर तेढ़ निर्माण करने का काम कर रहे हैं। 400 साल पहले 500 साल पहले क्या हुआ है इसका हमको नहीं पता है। हमको आगे 400 साल जाना है और ये देश के हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, दलित, बहुजन सभी लोग साथ में मिलकर इस देश को आगे लेकर जाएंगे। लेकिन तुमको पड़ी है तो सिर्फ अपनी कुर्सी कैसे बचाना, और इसके लिए तुम लाशों का खेल भी खेल सकते हैं, ये मैं स्पष्ट तरीके से बोल रहा हूँ। सर, राजनीति के लिए मुस्लिम जो हुक्मरान है उनका इस्तेमाल किया जा रहा है नाम का। किसका नहीं किया जा रहा है? मुस्लिम जो हुक्मरान है उनका इतिहास के जो हुक्मरान हैं जैसे टीपू सुल्तान हो गए, औरंगजेब हो गए, जितने भी अरे मुस्लिम टीपू सुल्तान की फोटो डॉक्टर बाबा साहब, ये देवेंद्र फडणवीस साहब को भी नहीं मालूम है। भारतीय जनता पार्टी के साथ दिक्कत ये है कि ये नेता तो बन जाते हैं लेकिन चूंकि दिमाग कम रहता है तो जितना उनको बोला जाता है उतना ही बोलते हैं। तो अब मेरे तरफ से ज्ञान लो जरा, भारतीय जनता पार्टी वालों, तुम लोग को संबोधित कर रहा हूं मैं, थोड़ा सा ज्ञान लो मेरी तरफ से कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इस सदी के सबसे महान शख्स, उन्होंने जो ओरिजिनल संविधान बनाया है, संविधान लिखा है, उसको पार्लियामेंट की लाइब्रेरी के अंदर ऐसा ग्लास फ्रेम में रखा गया है। तो वो मुझे देखने का मौका मिला और उसमें कई सारे महापुरुषों की फोटो है, कई सारी देवी देवताओं की फोटो है, उसमें टीपू सुल्तान की भी फोटो है। अब देवेंद्र फडणवीस साहब टीपू सुल्तान की तलवार ला लिए है, लेके जाइएगा, वो तलवार लेकर दिल्ली की तरफ कूच करिएगा, पार्लियामेंट की लाइब्रेरी के ऊपर हमला करिएगा, वहाँ पे वो कांच का वो फोड़िएगा, उसको फोड़ के है तो सीधा फाड़िएगा वो पेज जिसके ऊपर टीपू सुल्तान की फोटो है। कर सकेंगे? नहीं कर सकेंगे, तुम नहीं करेंगे। लेकिन तुम्हारा काम क्या है कि बेचारे जो सड़क के ऊपर मजदूरी कर रहा है, गरीब बच्चा है, बहुजन समाज से है, उसको भड़काओ और अपन है तो आलीशान बैठे रहो, आराम से बैठे रहो। अब तुमको मैं बोल रहा हूँ, जाओ दिल्ली के अंदर जाके अगर है हिम्मत तो फाड़ के आओ वो ओरिजिनल बाबा साहब अम्बेडकर जी ने जो संविधान लिखे हैं उसके अंदर का वो पन्ना जिसके अंदर टीपू सुल्तान की तस्वीर है। एमआईएम की तरफ से